आजच्या दिवसातला चौथा किल्ला तळगड किल्ला, टोळ्यापासून जवळ असलेला तळगड किल्ला. आणि आता 5वा किल्ला खरं तर करण्याचा आमचा विचार होता, पण आता अशक्य दिसतं आहे. त्यामुळं हा आमचा शेवटचा किल्ला आहे. इथे गाडी पार्क करून आम्ही आता किल्ला चढण्यास सुरुवात करत आहोत. पायरी मार्ग आहे हा, आणि जवळपास 15 मिनिटात आपण किल्ल्यावर सहज पोहोचू शकतो. छोटे सारणीचा असलेला किल्ला 1648 छत्रपती शिवाजी महाराजांनी तळगड हा किल्ला आदिलशाहाकडून जिंकून घेतला. त्यानंतर पुढे 1659 अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस सिद्धीने तळगडला वेढा दिला होता, परंतु अफजल खानाचा वध झाला समजल्यानंतर सिद्धीने हा वेढा उठवला. त्यानंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं, त्यानंतर सिद्धीने पुन्हा हा किल्ला जिंकून घेतला. तो बुजवला असेल, पण त्या अगोदरपासून बुजवलेला आहे. आणि इथे हनुमानाची तळगड किल्ल्यावरती पहिले जे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी इथे कातळामध्ये हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे, आणि हे पहिलं प्रवेशद्वार आहे. तळगडचं वरची कमान उद्ध्वस्त झालेली आहे, ढासळलेली आहे, परंतु साईडचे जे खांब आहेत ते मात्र या ठिकाणी आपल्याला अजूनही शाबूत दिसतात. अनेक शतकांपासून हे प्रवेशद्वाराचे जे चिरे आहेत, दगड आहेत ते अजूनही, आणि जे कमान आहे त्याचे चिरे तुटलेल्या अवस्थेत या ठिकाणी आहेत. आणि शिल्प, व्याघ्र शिल्प कदाचित प्रवेशद्वारावरती असावं. अनेक किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावरती आपल्याला पाहायला भेटतं. ते देखील इथे सुरक्षितपणे या हनुमानाच्या मूर्तीच्या वर ठेवण्यात आलेलं आहे, आणि या ठिकाणी दिवाबत्ती देखील केली जात असावी. तर आपण बोलल्याप्रमाणे ती पाण्याची टाकीच असावी या ठिकाणी बंद करण्यात आलेली, आणि काम टाकी आहे, मोठी अशी काम टाकी आहे. आता त्यामध्ये सुद्धा कचरा, प्लॅस्टिकच्या बॉटल्स जास्त प्रमाणात आहे. पिण्यायोग्य असं पाणी मुळीच नाही आहे, परंतु मोठी प्रशस्त अशी टाकी आतमध्ये प्रवेशद्वाराच्या बाजूला जाताना आपल्याला पाहायला मिळते. कुंडलिका नदी जिथे समुद्राला मिळते त्या मांदाळ खाडीवरती नजर ठेवण्यासाठी त्या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. किल्ल्यावर असलेली तोफ आणि या किल्ल्याच्या पायथ्याशीच तळा गाव आहे, आणि या किल्ल्यावरील दुसरी तोफ आहे. खालची आहे ही पहिली तोफ, आता आपण पाहिली, आणि ही एक दुसरी तोफ आहे. आणि या तळगड किल्ल्यावरती आणखी 3 तोफा आहेत, म्हणजे एकूण 5 तोफा आपण आतापर्यंत पाहिल्यात. वरती पण आहेत तोफा अजून आहेत ना. आणि तटबंदी किल्ल्याची, त्या ठिकाणी अनेक तोफांचा मार झाल्यामुळे बरीच तटबंदी बुरुज ढासळलेले आहेत. तळगडचे बरीच सत्तांतर त्या तळगडने पाहिलेली आहेत, आणि हा भगवा रस्ता आपल्याला दिसतोय बाले किल्ल्यावरचा. आपल्याला तिथे जायचं आहे. किल्ल्याचा पायरी मार्ग आणि ढासळलेली ही तटबंदी, ते तोफ आहे बुरुजावरती. जो पायरी मार्ग आहे तिथे बाजूला असलेला डाव्या हाताला असलेला बुरुज, आणि त्या बुरुजावरती असलेली ही तोफ 6वी तोफ आहे किल्ल्यावरची. बाले किल्ल्याचा प्रवेशद्वार असावं, आणि इथून पुढे बाले किल्ला चालू होतो, आणि ते ड्रेनेज आहे पाणी बाहेर निघण्यासाठी. तटबंदी आहे, काही अंशी ढासळलेली तटबंदी, आणि तिकडे पुढे बुरुज आहे, आणि इकडे बाले किल्ला आहे.
बुजलेल्या अवस्थेत असलेलं आहे एवढंच बॉक्स शौच खूप आहे तिथं पुढं काय आहे किल्ल्यावरचं आणखीन एक शौच खूप या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. तटबंदीच्या भागात असलेले शौच खूप वास्तू पाण्याचे टाके आहे इथे किल्ल्यावरती. तटबंदी इथे एक बुरुज आणि पुढे एक वास्तू आहे. ती वास्तू आपण बघणार आहोत. किल्ल्यावरती पाण्याचा मुबलक साठा असावा त्यासाठी अनेक किल्ल्यांवरती अशा पाण्याच्या टाक्या मोठ्या स्वरूपातल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यातल्या तळगड किल्ल्यावरच्या त्या पाण्याच्या टाक्या 3 टाक्या या ठिकाणी आहेत आणि पाणी स्वच्छ आहे. पिण्यायोग्य नसलं तरी पाणी स्वच्छ, त्यामध्ये कचरा नाही किंवा त्या बुजलेल्या नाही माती आणि दगडाने. राज आपल्याला पुढचा रस्ता दाखवतोय. राजने यापूर्वी किल्ला पाहिलेला आहे आणि पुन्हा एकदा आमच्याबरोबर किल्ला पाहण्यासाठी तो आलेला आहे. या किल्ल्यावरची वास्तू काय सदर की काय वाडा आहे. टाक्यांचे समूह आणि या ठिकाणी असलेली खांबटाकी अनेक पाण्याच्या टाक्या या तळगड किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. काही कोरीव आहेत, काही चांगलेल्या आहेत. या ठिकाणी एक शिवलिंग आहे. दर्शन घेऊ. या किल्ल्यावरची वास्तू आहे मोडकळीस आलेली, मोठी एवढी. आणखी पाण्याचा टाक्यांचा समूह किल्ल्यावरती आहे. बाली किल्ल्याच्या विरुद्ध बाजूला कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आणि या टाक्या खोदताना जे दगड निघतात त्याचा तटबंदीसाठी किंवा वास्तू बांधण्यासाठी किल्ल्यावरती वापर केला जायचा. मोठा समूह आहे पाण्याच्या टाक्यांचा. त्या पाण्यामध्ये जर पाणी भरलं इकडे येणार असं आहे का? काय नाही खूप खोल आतमध्ये खोल आहे. बरोबर आतमध्ये कोरीव अशा पाण्याच्या टाक्या द्या काय मिळेल. तिकडे बघ ती पाण्याची टाकी बघ. बघत आपण ना की पाण्याची टाकी ना टाकी ती किती मोठे टाके आहेत. मोठा समूह आहे टाक्यांचा या ठिकाणी. तळगड किल्ल्यावरती पाण्याची त्या काळात नक्कीच कमतरता नसावी आणि या ठिकाणी संवर्धनाचं काम झालेलं आहे. त्यातला कचरा माती दगड असतील सगळे बाहेर काढण्यात आलेले आहेत. एक वास्तू आणि किल्ल्यावरची आणखी एक वास्तू बाली किल्ल्यावरील मोठे चालले, परंतु त्याचे अवशेष भिंतींचे अवशेष आजही आपल्याला पाहायला भेटतात. हे देवीचं मंदिर होतं गडदेवतेचं, परंतु आता ती मूर्ती तिथे नाही आहे. चंडिका देवीची या ठिकाणी मूर्ती होती असं इथले स्थानिक लोक सांगतात. त्यानंतर मूर्ती इथे आता नाही आहे. समोर दिसणारा फडकणारा डौलाने फडकणारा परमपवित्र असा भगवा ध्वज. किल्ला आमचा पाहून झालेला आहे आणि आता आम्ही गड उतरवते. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि दिवस आता छोटा असल्यामुळे पटकन अंधार होतो 6 वाजेपर्यंत.
त्यामुळे आता आम्ही गडउतार होण्यास सुरुवात केली आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लवकरच आपण भेटूया पुन्हा एकदा एका नवीन किल्ल्यावरती. तोपर्यंत जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.